इथे ना एक गडबड झाली आहे छोटीशी. मी मशीन तर लावली पूर्ण पद्धतशीर, सगळं चालू झालं, पण हा पाईप ना मी आतमध्ये बाथरूममध्ये टाकायचाच विसरलो. आणि बघा इथं पाणी भरलंय पूर्ण, कपडे धुतल्याचे. अरे बापरे, कपडा खाली गेला ना मग माझी आई जीव घेईल माझा. मम्मी याच्या पहिले हे सगळं पाणी काढावं लागणार, नाही तर वाट आहे बघा पूर्ण पाणी पाणी पाणी. कपड्यांचं पाणी पूर्ण आलं नाही का. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. सगळे गेले सकाळीच आपापल्या कामाला, दादा, मम्मी, पप्पा. मी आत्ताच उठलोय. मम्मीचा मला फोन आला होता. मम्मी बोलली की मी सकाळी जाताना ना कपडे मशीनमध्ये टाकून गेले, वॉशिंग मशीनमध्ये. ते फक्त धुवून टाक, म्हणजे ऑन कर मशीन, ते ऑटोमॅटिक होईल, सगळं ऑटोमॅटिक आहे. तर तेवढं काम कर. तर बघा मशीनमध्ये कपडे टाकून ठेवलेत मम्मीने. अरे वा, हे रात्री मी बघितलंच नाही. रात्री जेव्हा मी आलो ना, तर मी डायरेक्ट जेवून झोपलो, माहिती आहे का. हे बघितलंच नाही मी. ही पूजा बिजा केली आहे माझ्यानंतर, केली वाटतं मी गेल्यानंतर. मस्त. तर फिलहाल तर बघा कपडे टाकून ठेवलेत वॉशिंग मशीनमध्ये मम्मीने. आपल्याला फक्त, आणि ते हे पण टाकून ठेवले सर्फ. आपल्याला फक्त काय करायचं माहिती का, हे खाली काढायचं आणि त्याच्यानंतर हे बटन चालू करायचं आणि त्याच्यानंतर हे बटन ऑन करायचं. त्याच्यानंतर मला वाटतं आता पाणी येईल ह्याच्यामधून. हां, पाणी आलं बघा. पाणी आलंय मित्रांनो. आता ह्याच्यात दिसत नाही आहे, पण कसं दाखवू तुम्हाला आता. पाण्याचा आवाज तर येतोय, या लाईटीमुळे दिसत नाही यार. पाणी येतंय, ते पूर्ण आता पाणी होईल, भरेल. जेवढं त्या कपड्यांना पाणी पाहिजे ना, तेवढं इथे ऑटोमॅटिक होणार बघा. जसं की आता 24 लिटर हे येते. जर ब्लँकेट वगैरे असेल ना, तर ऑटोमॅटिक ते 41 घेईल. सगळं ऑटोमॅटिक आहे. आणि ऑटोमॅटिक सगळं झाल्यानंतर इथे बजर वाजेल, मग आपले कपडे धुतले जातील. असं आहे. तर थोडा वेट करू, आता कपडे धुणारच आहे. आणि एक अजून आहे की ह्याच्यात ना पाणी ऑटोमॅटिक घेणार. पाणी बंद झालं की ही मशीन मग चालू होणार, आपल्याला प्रेस करायची काहीच गरज नाही आहे. तर फिलहाल तर वेट करू कपडे धुईपर्यंत. तोपर्यंत आंघोळ करून रेडी होऊन फ्रेश होऊ पूर्ण. इथे ना एक गडबड झाली आहे छोटीशी. मी मशीन तर लावली पूर्ण पद्धतशीर, सगळं चालू झालं, पण हा पाईप ना मी आतमध्ये बाथरूममध्ये टाकायचाच विसरलो. आणि बघा इथं पाणी भरलंय पूर्ण, कपडे धुतल्याचे. अरे बापरे, कपडा खाली गेला ना मग माझी आई जीव घेईल माझा. पूर्ण वाटच लागली आहे भाई. आता एकच काम करावं लागणार, मम्मी याच्या पहिले हे सगळं पाणी काढावं लागणार, नाही तर वाट आहे बघा पूर्ण पाणी पाणी पाणी. कपड्यांचं पाणी पूर्ण आलं नाही का. मी घाबरलो, मी बोललो काय झालं हे. हिसाब आता तर वाट आहे, हे पूर्ण साफ करतो, फटाफट साफ करतो, नंतर तुम्हाला भेटतो. प्लीज सॉरी. हाश, आत्ता कुठेतरी नाही का पाणी साफ झालंय. पूर्ण पाणी 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 होतं इकडे पण तिकडे पण. आता पाईप घातलाय ह्याच्यात मी. भाई साहब, माझ्या आठवणीतच नाही की भाई मला पाईप टाकायचं मोरीत. मी असंच वॉशिंग मशीन चालू करून जरा वॉशरूम बिशरूमला गेलो, आंघोळ करायची होती म्हणून. भाई नशीब भाई. आता जेव्हा हे सगळं होईल ना, म्हणजे कपडे साफ बीफ होतील, कपडे धुवून होतील, त्याच्यानंतर एक काम करणार आहे. ही वॉशिंग मशीन या साईडला घेऊन याच्या मागचं पण पाणी थोडंसं 19-20 आहे, ते पण काढणार आहे मी. नाहीतर मम्मीला माहिती न पडू देताना काढणार आहे भाई, नाही का. नाहीतर मम्मीला माहिती पडलं तर शिव्या घालल, ते वेगळं. पप्पाला माहिती पडलं तर अजूनच शिव्या घालतील. फिलहाल तर आता हे राहू दे, आंघोळ करून घेतो फटाफट. सगळं लावलंय ना भाई, परत एकदा बघू. हां, सगळं लावलंय, इथं पण सगळं आहे. आता काही पाणी यायचे चान्सेस नाही आहेत. मी आत्ताच आंघोळ करून फ्रेश झालोय. आता बसलो नाश्ता करायला आहे बघा, गवारची भाजी चपाती.
आंघोळ करून आलो तरी अजूनपर्यंत कपडे धुवून नाही झालेत. अजून एक दोन नाही का ते स्टेप्स बाकी आहेत. आता स्पिन होईल, त्यानंतर कपडे सुकतील, ते पूर्ण होईल, त्यानंतर बजर वाजेल, त्यानंतर आपल्याला बंद करून टाकायची मशीन. असं आहे. तर तोपर्यंत नाश्ता विष्टा करून घेऊ. हालत खराब झाली होती भाई पाणी काढून काढून. मी लिटरली विसरलो होतो की यार मला ते पाईप मोरीत टाकायचं, म्हणजे बाथरूममध्ये टाकायचं आहे. तर यार भाई विसरलो कसं मी असं. नंतर पटकन ते वाजलं ना, त्यानंतर मला आठवण आली की अरे फटाफट मग मी बाहेर आलो, आंघोळ करायलाच गेलो होतो. बाहेर आलो आणि पटपट मग ते पाणी बघितलं, सगळं पाणी पाणी पाणी. लगेच पाईप घेतला, मशीन पहिला बंद केली, पाईप घेतला डायरेक्ट मोरी. नाही तर पूर्ण घर भरलं असतं. तर कपाडा बिबाडा खाली पाणी गेलं असतं ना, वाट लागली असती. वॉशिंग मशीनमधून आता झालं आहे धुवून, कपडे काढले. कपडे बघा इथे आहेत, सगळे सगळे सुकले, पण सगळे सुकले बघा, सगळे सुकलेत. थोडे फार हलके हलके वल्ले आहेत, ते तर होणारच. ते आपल्याला उन्हावरती सुकायला टाकायला लागतील. तर आता फिलहाल तर हे उचलून कपडे इथे टाकू सुकायला. जेवढे होतील तेवढे टाकू फटाफट. फायनली कपडे सुकत घातलेत. हे बघा इथे एक पडदा, इथे 2 पडदे आहेत, आणि बाकीचे छोटे छोटे कपडे जे आहेत ते सुकत टाकलेले आहेत. आणि इकडे जे कपडे होते ते बघा इथे आहेत, ते काढून ठेवले सुकलेले कपडे कालचे. ते आता घडी करावे लागतील. काम संपतच नाही. एक काम सॉल्व्ह केलं तर दुसरं काम तयारच असतं. मम्मी बिचारी कशी करत असेल काय माहिती. तर फटाफट या कपड्यांना घडी करून टाकू आपण. कपडे पण घडी करून झाले. हे बघा कपडे घडी करून झालेत मस्तपैकी. आता थोडा आराम करू यार, खूप थकलोय. आता थोडा आराम करू. आराम कसला करू. इथे आता वॉशिंग मशीन बंद करून ठेवायची आणि ह्याच्या मागचं पाणी काढायचं आहे. ह्याच्या मागं पाणी उरलेलं असेलच मला वाटतं, कारण हे पुढं घेऊन पाणी साफ करू आपण. वॉशिंग मशीनच्या मागचं पाणी काढून झालं आहे. हे बघा हे पूर्ण उरलेलं पाणी ते काढून झालं आहे. आणि फक्त ना हा पाईप आहे ना, पाईप त्याच्यामध्ये अर्धं उरलेलं पाणी बघा. ह्याच्यात जे उरलेलं पाणी आहे ना, ते कसं काढायचं मला माहीत नाही, म्हणून मी हा पाईप इथेच ठेवतो आहे असं बाथरूममध्ये. कारण ना तिथे ठेवलं ना काय माहिती परत ते मग फोल्ड करून पाईप ठेवलं तर परत ते पाणी बिनी होईल, म्हणून इथेच ठेवूया पाईप. तर आता जाऊ दे. मम्मीला माहीत असेल, मम्मी येऊन करेल ते. आपलं काम फक्त एवढंच होतं की मम्मीला कळायला नाही पाहिजे की पाणी भरलं होतं वाईट. फक्त तेवढं साफ केलं. आता जरा रिलॅक्स आहे, थोडा आराम करतो. खूप दमलो आहे मी. नंतर भेटतो तुम्हाला, ठीक आहे. मी आत्ताच झोपून उठलो आहे, खूप थकलो होतो, थोडं झोपलो मी. मम्मीचा मला फोन आला होता. मम्मी बोलली की मी पनवेल स्टेशनला येते, म्हणजे मम्मी सुटली आहे कामावरून, मी पनवेल स्टेशनला येते, माझे रिपोर्ट्स घेऊन ये. हे जे रिपोर्ट्स मम्मीचे त्या दिवशी काढले होते, तुम्ही गेल्या ब्लॉगमध्ये बघितला असेल. रिपोर्ट्स काढले होते, हे डॉक्टरला दाखवायचे होते आम्हाला. तर 2-3 दिवस मम्मीला टाईम नव्हता, तर आज टाईम भेटला. तर तिथे स्टेशनच्या इथेच डॉक्टर येतो, तर तिथे रिपोर्ट्स घेऊन ये. मी पण स्टेशनवरून येते, तू पण ये इथून घरातून. तर रिपोर्ट्स घेऊनच चाललो आहे. आता डॉक्टरला दाखवून मग रिपोर्ट्स नॉर्मल आहेत का काय आहेत ते बघावं लागेल ना आपल्याला, म्हणून तेच आता घेऊन चाललो आहे. मम्मी तिथं वेट करते माझा, मी इथून चाललो आहे आता. मित्रांनो ते बघा मम्मी चालत आली वाटतं स्टेशनवरून. हे मम्मी हे गे रिपोर्ट्स. मित्रांनो हे बघा इथे होमिओपॅथी डॉक्टर आहे, इथे जायचं आहे. हे गे जे मेन प्रॉब्लेमचे होते ना ते नाहीये. संधिवात नाही, साधा संधिवात आहे. दुखतंय ना ते तुमच्या उभं राहण्यामुळे. आता थोडं थोडं वय, आता वय किती झालं? 46. 45 क्रॉस केली ना आता. हा वयानुसार आलेला आहे. पण जे मेन बोलतात ना आमवात वगैरे, ऐकले कधी? आमवात, संधिवाताचे जे कठीण प्रकार आहेत ना ते नॉर्मल रेंजच्या. आता युरिक ऍसिड आहे ना, तुम्ही मच्छी वगैरे खाता का? मच्छी नाही, चिकन कधीतरी आणतो आम्ही, जास्त नाही. पण हा जो सिरम युरिक ऍसिड आहे ना तो आता 5 पर्यंत आलाय, त्याची नॉर्मल व्हॅल्यू 6 आहे. वय झाले ना, आणि तुमचं कसं उभं राहून जास्त काम आहे ना, उभं आणि खालीवर शिड्या चढवून. साधा संधिवात आहे. हे बघा तुमच्या आजाराचं नाव सिंपल आर्थरायटिस. काय? सिंपल. सिंपल आर्थरायटिस, साधा संधिवात.
भूक चांगली लागते का तुम्हाला? बोला. हल्लीचे आजार कसे झालेत माहितीये काय, की माणसाला म्हणजे सगळं आहे पण स्वतःसाठी वेळ नाही काढताय असं. आम्ही आत्ताच घरी आलोय. डॉक्टरला रिपोर्ट दाखवला होता. डॉक्टर बोलला सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, फक्त संधिवाताचा जो रिपोर्ट आहे म्हणजे मम्मीला तो वात आहे ना, म्हणजे ते हात जड होतात वगैरे त्याचा तो वात, तर त्याचं तेवढा हाय झालं आहे थोडंसं. 4.9 आहे, 3.5 पाहिजे तर म्हणून. आणि मम्मीला मग सांगितलं आहे की हे सगळं लिस्ट बनवून दिली आहे, हे सगळं नाही खायचं जे मम्मीचं आवडतं आहे. जसं की वालची भाजी, घेवडा वगैरे, मेथी वगैरे, शिमला वगैरे, शिमला मिरची आणि दही, छाज, पनीर हे सगळं नाही खायचं. हे इडली, डोसा, चायनीज, केक आणि मटन बिटन पण थोडं कमीच खायचं नाही बकऱ्याचं का, काय खाणार? पण एवढा नाही. थंड असतं ते. नाही कमीच खायचं तरी पण ते खाणार. असं. तर आता हेच खायला सांगितलं आणि आम्हाला सांगितलंय की सगळ्यांना तूप खायला डॉक्टरने. हे बघा तूप आहे. तूप खायला सांगितलंय. आता एवढं सगळं पाळायचं, आता बोलायला नको असं, तर डॉक्टरला काय सांगायला जातंय, पण आपल्याला तर ते आपलं मन आहे ना, आपली मराठीमध्ये आमच्यामध्ये मन आहे की नाही का, एवढे काबाड कष्ट करतात इकडे तिकडे. आता मम्मी तर चेंबूर टू पनवेल जातच असते नाही का कामाला. आमच्यामध्ये एक म्हण आहे अशी की खायला कोंडा आणि निजाला धोंडा. आणि हे सगळं कुठं पाळत बसायचं. तरी पाळावं लागणारच आहे मम्मीला, कारण मम्मीचा पाय बरा झाला असता, बट तिची धावपळच लय पनवेल टू चेंबूर असं. तर बाकी तर रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत, काय विषय नाही. फक्त ते आहे ते कंट्रोल करायचं आहे थोडंफार, ते पण होऊन जाईल. मम्मीला आता शार्प 1 महिन्याच्या गोळ्या दिल्यात लिहून, तर त्या कंटिन्यू घेतला तर ते पण बरं होईल. फिलहाल तर आपण नाश्ता करू. आज नाश्त्यामध्ये मम्मी चाय बिस्किट खाणार आहे आणि मी शोरमा आणलाय. मी शोरमा खाणार. मम्मीला नाही खायचंय म्हणून मम्मी नाही खाऊ शकत, आपणच खाऊ. मा चाय आण, चाय दे चाय. ए वाव, खरबूज आणला. खरबूज आहे ना हे? कधी आणला तू? मी बघितलाच नाही. ते हातात होते ते. मी बघलाच नाही, मला वाटलं ते भाजीमध्येच आहे फक्त, कारण भाजीची थैली हातात घेतली ना. वा 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 वा, लाव पेश किया जाए हमारे सामने. हा मस्त आहे शोरमा. मम्मी जिकडे चाय बिस्किट खाते. हा पाय तुला पाहिजे, पण आता ते सांगितलं ना म्हणून नाही खायचं. नको खाऊ. सकाळी कपडे धुतले होते तरी पण मम्मीने बघा अजून कपडे कुठून काढले. धुतले ना सकाळी एवढे, परत बघ किती बसते ते. अजून पाहिजे अजून घ्या. अरे पण अजून पाहिजे अजून घे. सकाळी तर काढलं ना, सकाळी तर धुतले कपडे. आता मला 2-3 दिवस धुवायचं नाही रविवार शिवाय. हा अजून एक बाल्टी कपडे आहेत. बापरे. एकदम अरे एकदम काय, सकाळीच केवढे कपडे होते. चालतं तेवढं कपडे. नाही पागल आहे. आता ते कपडे पण टाकू. कुठले? आता ते बाल्टीतले आहे ते. बाहेर सगळं आतमध्ये टाक. तुझी पॅन्ट फुटली याच्यात तर टाक. हा. ते कपडे टाक जा. लवकर मी कपडे काढतो. तर टाकावंच लागेल. हे कपडे टाकून झालेले आहेत. मम्मी तू जीव घेते लिटरली मशीनचा. 10 वेळा लावून 10 वेळा मशीन नसते लावायची. हा काय होणार नाही ना? काय होणार नाही आता. चल एकच लावायचे दिवस. ते काय होणार नाही ना. चल लावतोय. हा अजून काय टाकायचं नाही ना. 1 2 3. पाणी चालू कर ना. थांब ना, चालू करतो. सरक. हा थांब ना, मी बघते.
तू थांब तिकडचं कर ना. स्टार्ट. तो पाईप टाक पहिला मोरीत. कपडे धुवून झालेले आहेत उरलेले. हे बघा मम्मा, बटन बंद केलंय. याला आता फक्त काढ आणि सुकट टाक. ठीक आहे, मी जरा बाहेर जाऊन येतो. जेवण कधी हे चॉकलेट आहेत ना? जेवण टाके पोराला. हा, मम्मीने हे थोडे चॉकलेट्स आणले होते शाळेतून. ज्यांचा बड्डे असतो ना लहान पोरांचा, मम्मीला पण देतात ना ते लोक चॉकलेट्स. तर म्हणून मम्मी घरी आणते, खात नाही, मम्मीला आवडत नाहीत. म्हणून मम्मी बोलते की ते आमच्या बाजूला जे हे राहतात ना, माणसं राहतात ना, त्यांचे छोटे छोटे पोरं आहेत, तर त्यांना दे चॉकलेट्स, ते खाऊ देत. तर त्यांनाच देतो आता हे चॉकलेट्स. आणि मी जरा बाहेर जातो. कुठे जातो हे डायरेक्ट तिथेच दाखवतो. ओके. अगे कार्तिक कुठे? कार्तिक हे चॉकलेट्स दे त्याला. बड्डे का? नाही असंच आणले होते, तर दिली होती, जास्त होती. झोपलंय. मित्रांनो, आत्ताच आलोय मी वाशीला माझ्या परम मित्राला भेटायला. आता तुम्ही बोलत असाल की काल होळी होती, आज कुठून खेळतोय होळी तू? काय नाही, 2 दिवस असते, आज पण आहे. हा आला गपचूप मध्ये आणि डायरेक्ट बॅगेतून काढला आणि गालाला काहीतरी लावायला लागलं. मी काय लावतोय? काल लावू नाही शकला तो, काल तो बिझी होता म्हणून मी तुम्हाला सांगितलं तसं. म्हणून त्याने आज लावला मला रंग. चांगली गोष्ट आहे. तर फिलहाल तर आता हे धुवायचं बघू कुठेतरी, कारण थोडं अजीब वाटतंय. दुसऱ्या दिवशी रंग लावते. काय नसतं विषय असा की अजून अरे गप आता. तेव्हा तो बघायला लागले, हसायला लागले. चल काहीतरी धुवू आता आणि तिकडे जाऊ. घे मग अजून. अरे आता या मित्रांनी पाणी दिले धुवायला, पाणी. थँक्यू भाई. थोडा अजीब ही लग रहा है मेरे को. तर फिलहाल तर तोंड धुतलंय. मला वाटतं कलर गेलाय चेहऱ्यावरचा त्याचा पण. हा गेला. हा गेलाय, तुझा गेलाय. माझा गेलाय का? हा गेला. कधी पण होळी खेळते. आलेला तर तुम्हाला वाटत असेल की आम्ही दोघं म्हणजे रोज रोज का भेटतो हे ते. कारण असं आहे भेटण्याचं की नाही का, तो पण बिचारा थकतो ऑफिसवरून आणि त्याची दिवसभराची जी थकान आहे, जो राग आहे, जो बॉस बीसचा, तो नाही का व्यक्त करायला कोणतरी पाहिजे. आमच्या दोघांची बॉन्डिंग एवढी जुळती ना की नाही का, एक जी थकान आहे, जी चिडचिड आहे, ती आम्ही एकत्र दूर करतो. ह्याला जर सुट्टी असते ना जॉबला, तर रोजच आम्ही फिरत राहिलो असतो माहिती आहे का, म्हणजे हिंडत राहिलो असतो, रोज बघायला भेटलो असतो तुम्हाला. पण आता फिलहाल तर हा जॉबला जातो, तर कुठंतरी बसू, बोलू आणि त्याच्यानंतर त्याला पण आपण रजा देऊ, कारण त्याला अरे काय रे खाल्लं. अरे जरा ढेकर आली, जरा जेवलेलो ना ते एवढी. हा मग आली तर काय करणार. फिलहाल तर मग नंतर त्याला रजा देऊ, कारण त्याला दुसऱ्या दिवशी कामाला पण जायचं आहे. चल कुठंतरी बसूया यार. हा, चला. मित्रांनो, वाजलेत 12 आणि मी आत्ता चाललो आहे ट्रेन पकडून पनवेलला. घरीच चाललो आहे चालत. थोडंसं डिस्टन्सवरती घर आहे माझं. माझा परम मित्रही गेला ट्रेन पकडून त्याच्या घरी. येड आज कलर लावतोय. होळी काल होती आणि आज पण खेळू शकतो तशी होळी, असं काही जरुरी नव्हतं, कारण आजची लास्ट आहे. आज नाही लावलं तर नाही, उद्या नाही खेळू शकत उद्यापासून. तर असं ॲक्च्युली त्या म्हणत होतं मला कालच कलर लावायचा, पण काल त्यालाच धरलं होतं पोरांनी. जितक्या वेळ तो बाहेर निघाल तितक्या वेळ त्याला कलर लावतील, म्हणून तो बोलला की भाई नाही जमणार यायला. म्हणून काल त्याला वाटलं मी चिडलो होतो त्याच्यावरती, बट त्याची पण मजबुरी होती, म्हणून त्याने आज स्पेशली कलर आणला होता लावायला. बॅगेतून काढला, लगेच लावला. मी काय चोळतोय गालाला. असं एक असतोच की नाही का आपल्यावर प्रेम करणारा, तसाच तो आहे. लय जीव लावतो मला. तुमचाही असेलच की कोण परम मित्र. तर फिलहाल तर घरी चाललो आहे आता. घरी जाऊन जेवतो. काय बनवलं आहे काय माहिती. घरचे सगळे झोपले असतील. गपचूप भांड्या उघडणार, जेवणार आणि धुवून ठेवणार आपल्या जागेवरती, जेणेकरून मम्मी उठायला नाही पाहिजे, नाही तर किटकिट करायला नाही पाहिजे म्हणून. तर फिलहाल तर
व्लॉग इथेच एंड करू आपण मित्रांनो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं छोटूचं चॅनल आहे त्याला खूप मोठं करायचं आहे, सपोर्ट करा या मराठी माणसाला. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.